सो गाईस, माझी मम्मी माझ्या नका कापायला बसली. काय बोलू शकतो गाईस, तर जसं मी नाश्ता करून माझा झाला गाईस आता लगेच हे बघा माझी नका कापते. नक बघा, वाघाची तरी नक बरी. वाघाची बिचारीची कोण नाही कापा, या माणूस आहे ती नका कापा. माणूस माझी गाईस नका माझी मम्मीच कापते. काय बोलू शकतो गाईस, मम्मीच्या मम्मी ₹20 ₹20 गाईस हे बघा, मी नका कापली तरी पण माझी मम्मी बोलते पैसे नाहीत आता. मला किती पण द्यायला कमी आहे ते पैसे काय मी काय कामाला जाते काय कामाला धंद्याला तर मी तुला पैसे देऊ. बघ बघ कशी असल, कशी असल स्वतःचे पैसे ठेवतो जपून. का असल का असल बरोबर लपून देतोय मी. अरे मम्मी जरा थोडी पहिला माझी मम्मी ना गाईस लगेच द्यायचे घे लगेच ते आम्ही कामाधंद्याला जायचं पोरगी लाडकी आहे ना. काय पण बोलू नको. पोरगी लाडकी आहे, दोन्ही पण मला पोरं सारखीच आहेत. एकाला कमी तुझा बघडा लय सतवतेस, तशी ती नाही मला सतवत. ती बिचारी येते रात्री दिवसाखाली जाते ती. पण मी तुला सतवतो. मग तू दिवसभर तूच असतोस ना घरात. बघितलं गाईस माझी मम्मी मला काय बोलते, मी तिला सतवतो. बघा तुम्ही बघा, हे अन्याय आहे. अन्याय नाही, बरोबर आहे. हे अन्याय आहे गाईस. माझ्या मम्मीला मी सतवतो. कशी आहे दुसरी सगळं पाणी बसतो काही दुसरी जरी आई असेल ती बोलली असेल नाही माझ्या मुलगा माझ्यासाठी चांगले आहे, चांगला आहे, मला बघतो. हे माझी आई माझी मम्मी मला अन्याय करते. काय करायचं यासाठी मोर्चा काढायला लागला गाईस. पोराचा हक्क असतो आईला हे करायला, तू तर मग आईला मग पोराचा पण हक्क असतो आईकडून पैसे घ्यायचा. मग आईस का कामात जाते नाही नाही गाईस. मग आई मम्मी कामाला मम्मी पैसे कडून देते ते सांगा. पप्पा गेला तेव्हा मला पैसे तुला पण दिला, मला एकटीला नाही दिला, तुला पण ₹500 दिला. हो मॅडम, माझे पैसे द्या ना, मला केस कापायला आणि माझे हे जा. म्हणजे काय एवढे पैसे लागतात तुला? काय एवढे पैसे लागतात तुला? ₹500 लागतात केस कापायला? काय काय केलं? काय केलं तर तुला माहिती. केस कापली ₹150 मध्ये. हा मग ₹150 नाही लागे, ₹120 हो ₹120. काय भया बसले काय? 120 तुमच्या जुन्या जमान्यामध्ये राहते अजूनपर्यंत. भाई तुमच्या जमान्यामध्ये होता ते ₹50-60 मध्ये केस कापायचे दगड्यावर. आता तो जमाना राहिला मम्मी. काय आताचा काहीच मम्मी प्राइस होते केस कापायचे. मी 150 ला कापली केस. माझी मम्मी काय बोलते माहिती तू ₹120 कापला. आता का तू ₹50-60 ते दगडावर बसून तो जमाना गेला. 2026 फॉरनर नाही, काय काय ₹20 मागण्यात फॉरनर झाला. आता केस तर चांगलीच कापली पाहिजे ना गाईस. आता आमच्या इकडे केस लक्षात तुम्ही मला कमेंट करून सांगा गाईस, मेसेज करून. चांगली वाटत की नाही केस गाईस. माझी एवढी मोठी केस तुम्ही बघता ब्लॉग मध्ये. आता तुम्ही बघू शकता मी किती शॉर्ट केले केस. माझी मम्मी आपल्याला आवडत नाही. काय बोलायचं बोला. माझ्या मम्मीला बोलते ₹150 खर्च करून एवढे केस कापलं. मग कापते तुझी केस नको कापू तू. तर ₹20 दे फक्त. माझ्याकडे नाही बाबा. बोलते ते संपले पैसे. संपले? दीदीला बोलली कशी संपले? कसे संपले म्हणजे तुला काय काम धंदा नाही वाटताय. तुझे दाखव तुझे दाखव. माझे पैसे नाही आहे तुझे. त्यात त्याची किती 400 आणि किती 60 का 70 रुपये होते आणि सुट्टीचे 470 ना होते मम्मी. बघितलं मी. तू चुत्या नको बोल. काय बोलते मम्मी बाई. हे बघा माझी माझ्या गायचा फक्त मी बोलतो ₹5 बसलेत. हा एवढे पैसे काय केलंस तू? अरे पैसे काय तू ₹20 द्यायचं काम कर ना. काय माझ्याकडे तर मी कुठून दे तुला. बघितलं गाईस. बघ जा पाकिट मध्ये तिकडेच आहे. काय का दुसरी पण मेसेज बोललेस बाबा. जा मालपाणी विकू जा. मग मालपाणी विकतो नाही जा जाऊन. ना तू जा. आय डोंट गो. मी जाते. तुला पाहिजे जा. यू गो फास्ट मॉम. गो फास्ट. नो सॉरी.
मैं नहीं जा सकती. सी माय मॉम इंग्लिश. नो सॉरी. मग तुझ्याकडे पण ना 400 रुपये वाचले होते. अरे काय खोटं बोलते येड्या. काल जाऊन बाजार आणला परत. काय काय घेतलं? काय टमाटे आणले, हा कोथिंबीर आणली, तो टमाटर काय 400 रुपयाचा टमाटर घेतलं? मग 400 रुपयाचं नाही. मग बघितलं काही? बाकीचं काय होतं ते घेतलं. तुला काय, तुला वाटतं काय बाजार स्वस्त आहे? जा ना तू स्वतः जा. मग वैताग मग तू आता कशी बोललीस बाजार कसं महाग, तसं केस कापायचं पण महागच झालंय. काय नाही. आता कशी बोललीस? खाण्याचं वेगळं आणि केस कापायचं वेगळं. तुम्ही मुलगी आणून तुमचे केस मोठे, तुम्ही मुलं असं तुम्हाला समजलं असं केसाचं किती नाही, आम्हाला हे आहे. माहिती आहे. मग आम्हाला विचारून घ्या बाई, मुलं लोकांना तुम्हाला काय माहिती. बाई आमची थोडी पण केस कापतो तर आम्हाला माहिती आमच्या जीवाला किती लागतं गाईस. बोलून टाका उतारी वाढवायची अशी रानच्या रान. गाईस महिन्यात एकदा कापतो. एक टाइम होता मी हप्त्यात केस कापायचा. गाव जाता तो तू दे पैसे. हे बघा गाईस, माल पण घेऊ. पाऊस आला. गाईस पाऊस पण आला आमच्याकडे आता. तरी पण ही माझी मम्मी पैसे देत नाही मला. थोडं समजव ना गाईस. मी ते कामात दिलं तर माझ्याकडे पैसे येईल. हा येडा यांनी द्यायचं का मी देऊ याला पैसे? सांगा बघू तुम्ही. मी बोलला बाई मम्मीला, ज्या दिवशी माझ्याकडे पैसे येईल त्या दिवशी तुला देईल. हो माझ्याकडे ज्या पैसे येईल तेव्हा मी पण तुला देईल. आता लाई बाई इकडे गाईस, इकडे ना मम्मी ह्याच्या खाली ना लपून तो जाशी लपून. हा मग मी ठेवते. बघता रे बोलली ना, ठेवते. बोलली ना. आता हाय नाही ठेवते. आता पण गाईस मला एवढा भरोसा आहे, माझी मम्मी माझ्यासाठी थोडंसं पैसे लपून ठेवते. आय नो. आता पाकिट बिकडे चेक करून पाकिटमध्ये बाय 40-50 200-300 तर भेटणार. आय नो नसले मग काय करते? असणार. शोधून दाखव चल मला पाकिट. बघा हा पण तू लपवतो कुठे ते सांगा ती. मी कशाला सांगू तुला? गाईस माझी मम्मी मला चॅलेंज देते, मी मम्मीचे पैसे देऊन दाखव. कारण की माझ्या मम्मीचे सगळे हड्डे माहिती आहे. इकडे मम्मीचा हड्डा, इकडे ते पर्स आहे मम्मीचा. आणि कधी कधी मम्मी याच्या खाली ठेवते कपड्याच्या खाली. आणि आतमध्ये एक आहे, आतमध्ये पण मम्मीचा एक हड्डा आहे. मसाला करून पुन्हा आतमध्ये ते जेवण तिकडे ते ठसवते तिकडे किचनमध्ये. किचन मध्ये. चपाती इकडे खाली मम्मीला पोते. तर काय बोलू शकत मम्मीला माहिती आहे काही मम्मी देईल. मी गिफ्ट मी मम्मी हॅलो तू कशाला आधी सांगितलं ना येड्या? काढलं गाईस माझी मम्मी टोचला मला फुल. ओ मम्मा येडे मी काढता का ना तू काढलं? मास जवळ तापलंस बघ तर आधी. तू मासला बघ पकडते या संगत, नकालच पकडते नंतर मास राहते हातामध्ये. नकल तशी आहे ना. जाऊ दे, 20 रुपये दुखतात. काही माझ्या मास नका कापला, काही डायरेक्ट मासच तिने कापून टाकल. बास नाही कापले बघ. ते बघ रक्ताला पट्टी लावायला ते बाबा पट्टी लावतो ते. गाईस बघितलं बँडेज पट्टी लावायला पैसे पण नाही देणार आता. खोटं बाई इकडं उघडतं नाही काय झालंय. शोध ना पाकिट शोध ना. तुझं पाकिट तुला माहिती बाई. बघ माझ्या मम्मी पाकिटला काहीच मी हात लावत नाही. कारण का काय माझी मुला असून एक कधी आईच्या पाकिटला हात लावायचा. खोटं बोलतो खोटं गायस खोटं बोलतो. सगळं रापाराप करतो म्हणजे असं तेवढे पैसे घेऊन पळतो. आई कोणाची? माझी कमाई कोणासाठी? माझ्यासाठी. तर मीच घेणार गाईस. काय नाही भेटू तुम्हाला. बाय बाय. माझी माझे पैसे दाखवतो तुम्हाला गाईस. पैसे देते की नाही तुम्हाला. बाय बाय. हे बघा आता जाते बघा. हे बघा हे बघितला. आता गाईस पैसे काढायला जाते ती. जसं मला बघून लगेच ती परत पाठी आहे ती. तर काय नाही गाईस, जेव्हा मम्मी पैसे तुम्हाला दाखवणार गाईस मी पैसे देते की नाही. आता मम्मी लपवले कुठे ते दाखवत नाही, कुठे लपवले. त्यात मम्मी सूम मध्ये काढायला पैसे देईल मला, तुम्हाला दाखवतो. कधी मम्मीच्या हड्डे आम्ही दाखवू नाही शकत ना. करूनच पैसे चोरी येऊन झालं मम्मीच्या हड्ड्यावरला. मग मम्मी आता लपून पैसे काढणार मला देणार. तर बघू गाईस मम्मी पैसे देतात आता. काढू दे मम्मीला पहिला. हड्ड्यावरनं काढून घ्या मम्मी तुमच्या. तुम्ही बाहेर जा आतमध्ये आतमध्ये वाटतं माझ्या मम्मीचा हड्डा हॉल मध्येच आहे. म्हणजे आतमध्ये बोलले तर आतमध्ये मम्मी गेले तर मम्मीचा भारच असला असता गाईस. आता मम्मीच्या आतमध्ये तर काय नाही भेटू गाईस. मम्मीचा पैसे दिला आता. काहीच फक्त 2 मिनिटं तुम्ही वेट करा. मम्मीचा पैसे बघ आला आवाज पण आला. आ जाओ हम आ भी गए तुम बुलाए हम आ गए. बघा आता एक गोष्ट मला लक्षात आलं गाईस. ही आमची येल्लो थैली लक्षात आहे मला. कारण की येल्लो थैली कारण की लास्ट टाइम गाईस मी येल्लो थैलीचे पैसे काढले होते. आणि मम्मीचा हा पाकिट बघावं. आता लपवताना कुठे ते दाखव. हे बघा गाईस मम्मीने पैसे दिले मला.
बघितला आता लपवत आता दवाई तुम्ही 5च्या कॅमेऱ्यात बघू शकतात माझी मम्मी कुठे लपवते. आता इथं ठेवा ना, आता काय देणार? बघितला काहीच माझी मम्मी दिले ना पैसे 2-5 पण देते माझी मम्मी. काहीच भेटू तुम्हाला काहीच जरा बाय बाय. याला आता तुला जायचं नाही काय?